नमस्कार. पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या एक प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. एका नगरसेविकेच्या कार्यालयातून कथितरित्या कोंडम, मसाज मशीन, मेकअप किट, रोख रक्कम आणि काही संशयास्पद कागदपत्र आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवला. आणि आता सर्वात मोठा प्रश्न विचारला जातोय, जनतेच्या कामासाठी असलेल्या कार्यालयात अशा वस्तू आल्या तरी कशा? आणि या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेली एक व्यक्ती म्हणजे अनन्या बॅनर्जी. मंडळी, नेमक्या कोण आहेत अनन्या बॅनर्जी? यांच्या कार्यालयात नेमकं काय सापडलं असल्याचा दावा केला जातोय? भाजपने कोणते आरोप केले आहेत? आणि या सगळ्यावर अनन्या बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसचे भूमिका काय आहे? चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. सुरुवात करूया अनन्या बॅनर्जी यांच्या परिचयापासून. राजकारणात येण्यापूर्वी अनन्या बॅनर्जी हे नाव कोलकात्यात वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होतं. त्या मॉडेलिंग आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित होत्या. स्थानिक सौंदर्य स्पर्धेमुळे आणि सार्वजनिक कार्यक्रमामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. अनेक ठिकाणी याचा उल्लेख मिस कलकत्ता म्हणून केला जाऊ लागला. ग्लॅमर क्षेत्रातील लोकप्रियता वाढत असतानाच त्यांनी राजकारणाकडे वळण्याचा निर्णय घेतला. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर सक्रिय काम सुरू केले आणि नंतर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. सुरुवातीला त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि कामकाजाची चर्चा होत होती, पण आता ते एका वेगळ्याच कारणामुळे राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहे. मंडळी, संपूर्ण वादाची सुरुवात झाली एका कार्यालयातून समोर आलेल्या कथित व्हिडिओमुळे. सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती कार्यालयातील कपाटे आणि ड्रॉवर उघडताना दिसतात आणि त्यातून काही वस्तू बाहेर काढल्याचा दावा केला जातो. या वस्तूंमध्ये कॉन्डमची पाकिटं, मेकअप साहित्य, मसाज मशीन, काही रोख रक्कम आणि काही कागदपत्रांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय वातावरण तापलं, कारण प्रश्न फक्त वस्तूंचा नव्हता, तर त्या वस्तू आढळल्याचा दावा ज्या ठिकाणाबाबत केला गेला ते ठिकाण होतं नगरसेविकेचं कार्यालय. म्हणजे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी वापरलं जाणारं ठिकाण. याच मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप नेत्यांनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते जर हे कार्यालय लोकसेवेसाठी असेल तर अशा वस्तू तिथे का होत्या? या कार्यालयाचा वापर नेमका कशासाठी केला जात होता आणि प्रशासनाने याकडे आधी लक्ष का दिलं नाही? भाजपच्या काही नेत्यांनी तर अनेक गंभीर आरोप करत या कार्यालयाचा वापर सार्वजनिक कामाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होत असल्याचा दावा केला. मात्र हे सर्व आरोप आहेत आणि त्याची स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. कारण कोणताही व्हिडिओ व्हायरल होणं अंतिम निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं. दरम्यान ही बाब सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरली. काही तासातच लाखो लोकांनी हे व्हिडिओ पाहिले. राजकीय समर्थक आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. एका बाजूला भाजप समर्थकांनी या प्रकरणावरून तृणमूल काँग्रेसवर टीका केली, तर दुसऱ्या बाजूला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण प्रकरण राजकीय कटाचा भाग असल्याचा दावा केला. मंडळी, इथे आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कार्यालयातून सापडल्याचा दावा करण्यात आलेल्या वस्तूंची सत्य काय आहे? कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेली प्रत्येक व्हिडिओ हा पूर्ण सत्य असतोच असं नाही. व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत शूट झाला, त्या वस्तू खरंच कार्यालयात होत्या का? त्या कोणाच्या मालकीच्या होत्या? त्या तेथे कशा आल्या? आणि सर्वात महत्त्वाचं, या सगळ्याचा पुरावा काय? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोधकांवर टीका करत निवडक व्हिडिओ आणि अपूर्ण माहितीच्या आधारे बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते संपूर्ण तथ्य समोर येण्याआधीच राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंडळी, भारतीय राजकारणात अशा प्रकारचे वाद नवीन नाहीत. कधी एखादा व्हिडिओ, कधी एखादा स्टिंग ऑपरेशन, तर कधी एखादा ऑडिओ क्लिप यांच्या आधारावर मोठमोठे आरोप होत असतात. पण अनेक वेळा चौकशीनंतर वेगळं चित्र समोर येतं. म्हणूनच या प्रकरणातही अधिकृत तपास आणि सत्य समोर येणं महत्त्वाचं मानलं जात आहे. अनन्या बॅनर्जी यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांची प्रतिमा आतापर्यंत एक ग्लॅमरस आणि चर्चेत असणारी राजकीय नेत्या अशी होती. पण या वादामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं चर्चा सुरू झाली आहे. कारण सार्वजनिक पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत पारदर्शकता आणि विश्वास यांना मोठं महत्त्व असतं.
आणि जेव्हा एखादा वाद निर्माण होतो तेव्हा जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सध्या हे प्रकरण केवळ एक नगरसेविकेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षाचा भाग बनला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणखीन तीव्र झाले आहेत. आगामी राजकीय समीकरणावरच्या वादाचा परिणाम होऊ शकतो, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. पण मंडळी, लोकशाहीत अंतिम निर्णय भावना किंवा अफवांवर नाही, तर पुरावे आणि चौकशींवर आधारित असायला हवा. आज सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात, पण प्रत्येक व्हायरल गोष्ट ही सत्य असतेच असे नाही. म्हणूनच या प्रकरणातील अधिकृत तपास काय सांगतो, संबंधित आरोप सिद्ध होतात की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत अनन्या बॅनर्जी यांच्या कार्यालयातून कथारीतीत आढळलेल्या वस्तूवरून सुरू झालेला हा वाद पश्चिम बंगालच्या राजकारणात चर्चेचा विषय राहणार आहे, हे निश्चित. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, चौकशीतून काय समोर येतं आणि वादाचे राजकीय परिणाम किती मोठे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? सत्य नेमकं काय असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.